हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आम्ही आता आलो आहे हबीबमध्ये हेअरकट करायला. तर आता तुम्हाला डायरेक्ट आम्ही आत गेल्यावरती भेटतो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज मदर्स डे, तर आम्ही आईला पॅम्पर करायसाठी हेअरकट करायला आलो. मला आई आता हेअरकट करता आज आई फुल पॅम्पर करायचं आईला. मदर्स डे तर ना परत काय बोलायचं आहे तुला? त्यांच्या आग्रहासाठी आली. हा माझा आग्रह. माझा हेअरकट इथे दिसतोय छान. गाईज, आता हेअरकट झाल्यावरती आपण आईचा बिफोर आफ्टर लुक बघूया. दिस इज माय बिफोर आफ्टर. मला जाऊन करून 1 महिना वगैरे झाला आहे, पण ते अजून तसेच राहिले. गाईच, आमच्या आईचा हेअरकट झालाय, बघू शकता. आई मागे दाखव. तिकडे वळत तिकडे. वाव, छान दिसतोय. चला आता आम्ही घरी जातो. आज दिवसभर आईला पॅम्पर करायचंय ना. आई पॅम्परिंगचं सेशन चालू आहे आज मदर्स डे साठी. सो गाईज, सकाळी ते आपण सगळं हेअरकट वगैरे करून आलो आणि बघा माझा हेअरकट अजून बऱ्यापैकी तसाच राहिला आहे. ते ज्या मुलाने ते सेटिंग केलं होतं ना हेअर्सचं, ते अगदी तो म्हणजे ॲक्च्युली तो खूप छान हेअरकट करतो सगळ्यांचेच. आणि माझा पण असा छान केला होता, तर ते सेटिंग अजून राहिलं आहे असंच. ते आता उन्हाळ्यामुळे मी अशी सारखी वर बांधते, तर मग ते थोडंसं असं जातं. पण असं छान हेअर कोम केला की ते परत वापस पण येतं. तर मी म्हणत होते की सकाळी आईचा हेअरकट वगैरे झाला, त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, जेवलो, आंब्याचा रस वगैरे खाल्ला आणि झोपून टाकलं. आणि डायरेक्ट आत्ता उठते मी. त्याच्यानंतर मी मध्ये माझ्या फ्रेंडकडे पण जाऊन आले. उद्या माझं प्रॅक्टिकल आहे फायनल एक्झामचं. तर त्याचं थोडंसं काम करून आले. काम इन द सेन्स थोडंसं तिच्याकडून जरा शिकून आले की कसं काय करायचं आहे, उद्या काय दिवे लावायचे ते. आणि आता 6 वाजलेत आणि मी फ्रेश होते आहे. आत्ताच तोंड धुतलं आहे आणि आता स्किन केअर करते. थोडंसं स्किन केअर इन द सेन्स थोडंसं सिरम लावते. हे जे डार्क स्पॉट्स आहेत ना, हे घालवायचे आहेत आपल्याला, त्यासाठी. तर चला, व्लॉग नक्की कंटिन्यू करा. आणि गाईज, तुम्ही सबस्क्राईब का नाही करत चॅनलला, प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. ॲटलिस्ट आपले यावर्षी किंवा माझं गोल आहे तेवढं पूर्ण करा प्लीज प्लीज. कारण माझं एक ड्रीम आहे की मला एक छान अशीवाली यूट्यूबर व्हायचं आहे. तर त्यासाठी तुमची मदत. गाईज, माझं फोन आपोआप बंद झाला. ते जाऊ दे, ते सोडा. सो आता आम्ही आज रात्री, आज ॲक्च्युली मदर्स डे आहे, तर आईला पॅम्पर करायचं असं पूर्ण दिवस ठरवलं होतं. सो सकाळी आम्ही हेअरकट वगैरे केला आहे. आता मी रात्री केक वगैरे कटिंग करणार, हॉटेलला, तिला आवडणाऱ्या हॉटेलला जेवायला जाणार आहे. आणि असं तुम्ही तुमच्या आईला किंवा बाबांना असे छोटे छोटे मोमेंट्स असे स्पेशल फील करून द्या. त्यांना खूप छान वाटतं. तुमची एवढीशी गोष्ट त्यांना एवढी खूप मोठी अशी खुशी देऊन जाते. हॅपीनेस त्यांच्यासाठी खूप मॅटर करतो. किंवा त्यांच्या मुलीनी किंवा त्यांच्या मुलांनी छोटंसं काही केलं तरी त्यांना ते खूप छान वाटतं आणि त्यांना असं त्यांचा दिवस छान जातो. सो येस, मोठे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट नाही दिले तरी चालतात. त्यांना त्याची अपेक्षा पण नसते तुमच्याकडून. त्यांचं एवढं असतं की त्यांना फक्त माया आणि प्रेम हवं असतं. सो येस, ते द्या. आणि आता मी रात्री काय घालणार आहे ते जरा डिसाईड करते. असं मला वाटतं की मी एक छान असा सेक्सी असा वन पीस घालावा, जो माझ्याकडे आहे. याच्या आधी मी एकदा घातला होता, पण तेव्हा मी ब्लॉग नव्हता केला त्याचा. सो येस, मी तो घालीन आणि कोणता ते तुम्हाला दाखवेन सुद्धा.
सो व्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि गाईज प्लीज सबस्क्राइब करा, प्लीज़ प्लीज़ प्लीज़, भगवान के लिए और मेरे लिए दोनों के लिए कर दो ना. आणि माझं तुम्हाला खूप सारं प्रेम प्रेम प्रेम, एवढं प्रेम एवढं प्रेम. चलो बाय, थोड्या वेळाने भेटू. मी ड्रेस सिलेक्ट करते आता कोणता घालायचा. वेट, माझ्याकडे एक ऑप्शन्स आहेत, मी तुम्हाला ते दाखवते की मी कोणता घालू, त्यातलं तुम्ही मला सजेस्ट करा. ओके. सो गाईज, माझ्याकडे ड्रेस आहेत पण ते मला वरच्यावर लवकर सापडणार नाही आहेत. आणि हा एक असा वन पीस आहे, असं शॉर्टच आहे, तर मला असं वाटतं की मी हा घालावा. मी परवाच घेतला आहे आणि याची अशी डिटेलिंग ही खूप मस्त आहे, इथे असं लेस वगैरे, तर मला हा खूप आवडलेला आहे. सो बघू आता आपण हा घालतो की अजून दुसरा कुठला. माझं मन जर बदललं तर आपण दुसरा घालूया. आणि आता मी स्किन केअर करते थोडंसं जरा आणि मग तुम्हाला भेटते. बाय. गाईज, आमच्या घरात एक पेटी आली ज्याच्यामध्ये आहे जांभळं. वाव, दिस इज समथिंग अमेझिंग. खतरनाक अशी जांभळं आता आलेली आहेत आमच्याकडे. गाईज, जांभळं तरी बघा किती आलेत. अख्खी गच्च पेटी भरून आमच्या एका काकांनी आमच्यासाठी जांभळं पाठवलेत. जांभळं, दिस इज जांभूळ. वा, आणि हे मी खाल्लेला बाईट. गाईज, ही जांभळं बघा आता मी खाते. थोडी तुरट असतात ना, पण ही जास्त खाल्ली तर तोंड येत आहे. हा माझा एक्सपिरियन्स आहे, माझा आणि माझ्या भावाचा. आम्हाला, मला आणि शंतनूला असं होतं. तुला होतं का नाही माहिती. सगळ्यांना दाखवायचा आता फोन करून की आम्ही बघा काय खातो. पहिला फोन लागलाय ऑलरेडी. काहीच आता आम्ही आलोय जेवायला आणि इतकी जास्त गर्दी आहे ना, जिथे आम्ही आलोय जेवायला तिथे खूपच जास्त गर्दी आहे. आणि हे लॅम्प्स बघा किती मस्त लावले. आणि आता खूप वेटिंग आहे, आम्हाला 1-1.5 तास तर फक्त वेटिंगसाठी थांबायला लागेल. आम्ही शीतलला आलोय, कोथरूडमधलं एकदम खूप मस्त हॉटेल आहे, तिथे आलोय आम्ही जेवायला. आणि आता आई आणि शंतनू तिकडे उभारलेत वेटिंग एरियात, तर मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. शीतल, मला तसे आवडतात. क्वालिटी काही तिथे अजून एक फोन चालू आहे. आम्ही वेटिंगसाठी थांबलोय आता. आमचा नंबर आला की आज जातो आणि काय काय ऑर्डर करतो तुम्हाला पण दाखवतो. इथे ठेवलाय मी. थँक्यू. तुझं होतं ना म्हटलं गाईला देऊ पार्टी. चालू काय बंद आहे, चालू आहे. मसाला पापड आलाय, आम्ही चालू पण केलं. तोंडला पैसे तू काय केलं आहे, कुठं लपवत. छान दिसतोय, पोच दे. आमच्या भाऊचं मॅच फ्रेम बघा. काही आमचं पालक सूप आलंय, पालक सूप. सूप मस्त आहे, पालक सूप. मंचाव बिंचाव काय नाही, डायरेक्ट पालक. मला बाबांनीच सवय लावली सूपची. वाव, त्याला ऑर्डर म्हणजे त्याला पटापट ऑर्डर. एकच नंबर आहे गाईस, एकच. शीतलचं पालक सूप तुम्ही सगळे प्या आलात तर. नाही, शीतलचं जेवणच चांगलं. शीतलचं जेवण मस्त आहे. आता आपण
डायरेक्ट जेवण आल्यावर भेटू गाईज. सो गाईज आमचा कालचा दिवस खूप मस्त गेला. आम्ही आईला खूप छान पॅम्पर केलं. रात्री जेवायला गेलो. हां, आम्ही केक नाही कट केला कारण ती म्हणली की आपण काहीतरी तिथे स्वीट खाणार आणि आम्ही आईस्क्रीम खाल्ला. त्याचा ब्लॉग मी नाही घेऊ शकले कारण माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती. आणि खूप एन्जॉय केला. आणि सगळ्या मदर्सना माझ्याकडून आणि माझ्या सर्व फॅमिलीकडून हॅपी मदर्स डे. आणि ॲक्च्युली तुम्हाला माझ्या अंगावरती फॉर्मल कपडे दिसत असतील कारण मी हा त्याच्या दुसऱ्या दिवशी ब्लॉगचा एंड करते. सो येस, खूप सारं प्रेम. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि हां, याच्यानंतरचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो प्लीज अजिबात स्किप करू नका. बाय.